पिंपरी चिंचवड पोलीस आता निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेले आहेत। आरोपी निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या कर्वेनगरच्या घरी दाखल झालेत। निलेश चव्हाणकडे असलेले 2 मोबाईल फोनही जप्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे। वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे असून त्याची जप्ती करायला आता पोलीस दाखल झाल्याची देखील माहिती समोर येते आहे। निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या थेट घरी पोहोचलेत। त्याच्याकडे असलेले 2 मोबाईल फोन आता जप्त करण्यात येणार आहेत। ते जप्त करण्यासाठी पोलिसांची संपूर्ण टीम निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या घरी पोहोचलेली आहे। वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे असून त्याची जप्ती करायला आता पोलीस निलेश चव्हाणच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। वैष्णवीच्या आई वडिलांना धमकी दिल्यानंतर बंदूक दाखवल्यानंतर निलेश चव्हाण फरार झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, वेगवान तपास केला आणि त्याला नेपाळमधून त्याच्या मुसक्या आवळल्या। पुण्यामधून तो थेट फरार होऊन नेपाळमध्ये पोहोचला होता। पोलिसांनी नेपाळमधून त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याला परत आणण्यात आलेला आहे, अटक केलेली आहे। त्यानंतर आता पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या घरी दाखल झालेले आहेत। त्याच्याकडे असलेल्या मोबाईल फोनची जप्ती केली जाणार आहे आणि पुढच्या तपासामध्ये याच मोबाईल फोनमधील डेटाच्या माध्यमातून काय आणखी धागेदोरे समोर येतात, या प्रकरणामध्ये आणखी काय माहिती पोलिसांना मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तपासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पोलिसांकडून आता निलेश चव्हाणकडचे हे दोन्ही मोबाईल जप्त केले जाणार आहेत। त्यामुळेच ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील निलेश चव्हाणच्या घरी पिंपरी चिंचवड पोलिसांची ही टीम दाखल झालेली आहे। त्याच्या घराच्या परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। त्याच्याकडचे 2 फोन देखील जप्त केले जाणार आहेत। करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचे हे मोबाईल फोन आहेत अशी माहिती समोर येते। निलेश चव्हाणकडे हे मोबाईल फोन आहेत, त्यामुळे याच मोबाईल फोनची जप्ती करण्यासाठी पोलिसांचं पथक निलेश चव्हाणच्या घरी त्याला घेऊन दाखल झालेलं आहे आणि याच मोबाईल फोनमध्ये नेमका काय डाटा आहे, कुणाशी काय संपर्क केला गेलेला होता या संदर्भातला देखील माहिती समोर यायला मदत होणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये पुढील तपासासाठी देखील हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणच्या घरी पोहोचलेत, काय घडतंय? होय, काल नेपाळ बॉर्डरवरून अटक केल्यानंतर आज सकाळी कोर्टात हजर झालं आणि त्याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाली। या कोठडी दरम्यानच्या काळात पोलिसांना अधिकचा तपास करायचा आहे। या काळात नेमकं त्याचे कसं सहभाग राहिले सगळ्या गुन्ह्यामध्ये, म्हणून पोलीस त्याला घेऊन त्याच्या घरी गेलेले आहेत। तिथे सगळी तपासणी करतायत, कारण ते जे मोबाईल आहेत त्याच्याकडचे किंवा करिश्माचे किंवा त्याच्या आईचे हे सगळे पोलिसांना जप्त करायचे। कडचा जो लॅपटॉप आहे सगळ्यात महत्त्वाचा, ज्याच्यात ते असलेले व्हिडिओ जे आहेत ते लॅपटॉप खरं तर या पोलिसांनी जप्त केलेलं आहे। पण नेमकं त्याचं ते रेकॉर्ड कोणाचे आहेत, त्यात आणखी इतरांचे कोणी काही व्हिडिओ आहेत का, तो गुन्हा खरं तर कोर्टामध्ये प्रलंबित आहे। पण आताही तपास करतात का ते सगळं, पण या निमित्ताने केसमध्ये नेमका काय रोल आहे निलेश चव्हाणचा सगळं आता हे पुढच्या पोलीस तपासात समोर येईलच। निश्चितच धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।